मस्त चमचमीत खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा शेवग्याच्या शेंगाचा रस्सा. आपण नेहमीच सुका शेवगा किंवा शेवग्याची आमटी करतो, तर थोडा वेगळा शेवग्याचा आपण पातळ रस्सा करणार आहोत आणि पाहुण्याला हा झटपट तयार होतो. तसा हा शेवग्याच्या शेंगाचा रस्सा आपण बनवून पाहुण्यांना कधीही लवकर देऊ शकतो. असा आज आपण शेवग्याच्या शेंगाचा रस्सा बनवणार आहोत. नमस्कार, मी सारिका. स्मॉल हॅपीनेस विथ सारिकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी करणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्यांना बरोबर बोटानेवढे त्यांचे कापून घेतलेले आहेत. बोटानेवढे तुकडे करून घेतलेत आणि त्यांचे सालं काढून घेतलेले आहेत. त्यांची खूप जास्त साल काढायची नाही आहेत, आपल्याला अगदी थोडेच साल काढून घ्यायचे आहेत आणि त्याला 2 पाण्याने सगळ्या शेंगा मी धुवून घेतल्या आहेत. त्यानंतर मग एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये ह्या सगळ्या शेंगा टाकून दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या सगळ्या शेंगा आपल्याला टाकून द्यायच्या आहेत आणि आपल्याला याला 70% आपल्याला ह्या शेंगा ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये हळद टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे आणि ह्या 70% आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत यासाठी की ह्याच्यामध्ये मग जो मिठाचा वगैरे पूर्ण छान अर्क आतमध्ये पर्यंत छान शिजून चालला जातो आणि याला आपल्याला झाकण लावून छान शिजवू द्यायचं आहे. झाकण आपल्याला पूर्ण लावायचं नाही आहे. काय होतं की झाकण पूर्ण लावलं की पाणी उतू येतं. आता एका कढईमध्ये आपल्याला किसलेलं नारळ घ्यायचं आहे. अर्धा वाटी नारळ घेतलं आहे मी ते आणि छान भाजून घ्यायचं. ही आपली मसाल्याची प्रोसिजर सुरू झाली आहे इकडे. छान असं नारळ आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत छानपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. बघा छान मस्त असा खरपूस भाजून झाला आहे. याचा रंग असा चेंज झाला आहे. आता याला काय करायचं, एका प्लेटमध्ये मी काढून घेते. हा अगदी साधा सोपा आणि अगदी कमी मसाल्याची भाजी आहे आणि याला असं छान मस्त तर्री येते या भाजीला. अगदी झटपट होणारी भाजी आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला त्याच कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आणि मी ते थोडं तेल घेतलं. त्यामध्ये 2 चमचे धणे टाकून दिलेत आणि ते सुद्धा आपल्याला खरपूस असे मस्तपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर आपल्याला झटपट अशी जर शेवग्याची शेंगाची भाजी करायची आहे तर जर या प्रोसिजरने केली तर खूप फास्ट होते ही भाजी. कमी मसाल्यामध्ये अगदी मस्त भाजी होते ही. कारण आपण एका साईडला शेंगा शिजवले तर एका साईडला पण मसाल्याची तयारी करतात, त्यामुळे शेंगाची भाजी करायला खूप असा फारसा काही वेळ लागणार नाही आहे. आता त्याच तेलामध्ये काय केलं आहे, मी 2 मोठे आकाराचे छानपैकी कांदे घेतले आहेत. ते उबडधुबडच कापून घेतले आहेत. बरेच जण हे कांदे कुकरमध्ये 1 शिट्टी लावून शिजवून घेतात, पण जो भाजून त्याचा जो चव येते ती छान भाजण्याने ती छान असते. ती अगदी मस्त, त्याचा रसा पण छान येतो आणि चव पण छान येते. बघा छान तांबूस रंगाचे कांदे भाजून झाले आहेत. आता याच्यामध्ये मी 15 ते 20 लसणाच्या कळ्या टाकल्यात आणि 2 इंच आल्याचे तुकडे टाकून घेतले. ते पण आपल्याला 2-1 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. कांद्यासोबत ते दोन्ही भाजून घेतलं की त्यामध्ये मी याच्यामध्ये फुटाणे टाकलेले आहेत. फुटाणे भाजलेलेच असतात, त्यामुळे त्याला भाजायला काही खूपसा वेळ लागत नाही. तुम्ही त्याऐवजी फुटाण्याची डाळ म्हणजे डाळ्या पण टाकू शकता किंवा जर दोन्ही असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहात की आपली जर चण्याची डाळ असते तीसुद्धा तुम्ही भाजून टाकू शकता. बघा मी दुसऱ्या साईडला आपण बघितलं शिजल्यात का शेंगा बघताय मी. थोड्या व्हायच्या त्या वेळ आहे त्यांना. आपल्याला पुन्हा थोड्या वेळ गॅसवर ठेवून देऊ शिजवायला. झाकण लावून ठेवून देते. आता आपली मसाला रेडी झाला का ते बघूया आपण. वाव मस्त भाजून झाला आहे. कांद्याचा पण रंग चेंज झालेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेता येईल आणि हा मसाला थंड झाला की मग आपण याला वाटून घेऊया. मसाला थंड होतपर्यंत तो बघा. आता पुन्हा आपण पुन्हा त्या शेंगांकडे बघू आता शिजल्यात का. बघा या पद्धतीने एवढ्या शिजायला हव्यात. अगदी 70% शेंगा शिजायला हव्यात, कारण मग आपण जो मसाला करतो, रस्सा बनवतो मसाल्याचा, त्यामध्ये आपण ती भाजी पुन्हा शिजवतो तर त्यावेळेस ह्या शेंगा अजून शिजल्या जातात. आता आपण याचं एक कोरडं वाटण करून घेऊ. त्यामध्ये आपण जो भाजलेला नारळाचा कीस आहे आणि धणे हे दोन्ही आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत. अगदी कोरडेच वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. पाणी न टाकता यांना कोरडंच वाटून घ्यायचं आहे. बघा मस्तपैकी असं कोरडं वाटून ठेवायला.
खूप जास्त प्रमाणात मसाले न वापरता अगदी झटपटीत आणि छान अगदी मस्त तर्रीदार टेस्टी भाजी होती ही शेंगांची. तर यामध्ये मी कांदे, आलं लसण आणि कोथिंबीरसुद्धा टाकली बरं. कोथिंबीर, जिरं हे सगळं टाकून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. थोडं तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही थोडं पाणी टाकून पण याला वाटू शकता, पण कांद्याचा ओलसरपणा असल्यामुळे मी याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहे, असंच वाटून घेणार आहे. आणि याच्याशी मस्तपैकी स्मूथशी पेस्ट करून घ्यायची आहे. मग अशी छान स्मूथ आणि सॉफ्ट पेस्ट झाली आहे. आणि याला थोडा मसाल्याला छान असा हिरवटसर रंग आलेला आहे. तो कशाने आपल्या कोथिंबीरमुळे मस्त असा रंग आला आहे त्याला. आता काय करायचं, मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल तापत ठेवलेलं आहे. आपला मसाला रेडी झालेला आहे. आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता मी मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून द्यायचं. जिरं मोहरी झाली की आपण जे वाटण केलेलं आहे मसाल्याचं ते त्यामध्ये आपल्याला पूर्ण टाकून द्यायचं. आणि मस्त त्याला छान असं 10 मिनिट भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर याला छान मसाल्याला भाजून घ्यायचं आपल्याला. जे भाजताना त्याचा थोडासा रंग छान असा बदलतो. आता थोडं घट्ट झालं आहे, त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो टाकायचे. मी आता हे 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. त्याऐवजी तुम्ही टमाटर घेण्यापेक्षा तुम्ही त्यामध्ये टमाटरची प्युरी पण टाकू शकता. थोडं पाणी टाकून आपल्याला तो मसाला अजून थोडा भाजून घ्यायचा, म्हणजे टमाटर जे आपण टाकले आहेत ते सुद्धा आपले छान नरम पडतील. टमाटरची प्युरी टाकल्यामुळे पण रस्सा छान घट्ट होण्यास मस्त मदत होते. पण मी आज टमाटर्स टाकले आहेत, तुम्ही प्युरी पण टाकू शकता. आता यामध्ये तिखट टाकलं आहे मी 2.5 चमचे तिखट टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. काळा मसाला टाकला आहे, हा घरचाच बनवलेला काळा मसाला आहे. आणि आता हे सगळं आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मी हळद टाकली नाही आहे, कारण आपण जे शेवग्याच्या शेंगा आपण पाण्यामध्ये उकळायला ठेवल्या आहेत ना, त्यामध्येच मी आधीच हळद टाकलेली होती, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये हळद मी काही टाकलेली नाही आहे. आता हे भाजत असतानाच आपल्याला ते शेवग्याच्या शेंगाचं जे उकळलेलं पाणी आहे ते थोडं थोडं टाकून आपल्याला आपला मसाला भाजत राहायचा आहे. तिखटाचा जो कच्चापणा आहे तो पण छान निघून जातो. छान मसाला भाजून गेला आहे बघा, थोडं तेल पण सुटायला लागलं आहे त्याला. आता आपल्याला ते पाणी जे आहे शेवग्याच्या शेंगाचं ते थोडं टाकून पूर्ण मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आता बघा पाणी टाकल्यामुळे कसा मसाला मस्तपैकी छान फुलून आला आहे ना वरती. आता याच्यामध्ये शेंगा टाकायच्या आहेत. हा पूर्ण शेंगा टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यात मी. मस्त दिसते ना भाजी, अशी कोरडीच खावीशी वाटत आहे. वाव, छानपैकी मिक्स करून घेतलं. आणि तो जो शेंगा आपण उकळलेलं पाणी आहे तोच टाकायचा आहे आपल्याला. त्याचीच ग्रेव्ही करायची आहे. कितीतरी विटॅमिन्स त्या पाण्यामध्ये आहेत, आपल्याला ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे बरं. त्याच पाण्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. आता पाणी टाकून झाल्यास आपल्याला काय करायचं, ते थोडं झाकून ठेवायचं आणि मस्तपैकी दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे. तरी वरून थोडं मीठ टाकलं आहे, कारण आपण जेव्हा शेंगा उकळलं आहे त्याच वेळेस आपण थोडं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आपल्याला इथे पण मीठ थोडंच टाकायचं आहे. पहिलेच टाकून झालेलं आहे. अगदी थोडं मीठ घालून त्याला पुन्हा एकदा मी छानपैकी उकळी दिली आहे. बघा कसा मस्त साईडनी छान असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त भाजी झालेली आहे.
वाव, मस्त रस्सा झाला आहे. तुम्हाला जर वाटत आहे की हा रस्सा अजून पातळ आहे तर तुम्ही अजून घट्ट करू शकता. पण हा रस्सा थोडा थंड झाल्यावर अजून घट्ट येतो. शेंग शिजली आहे का पाहायची? अरे वा, मस्त शिजली आहे. अगदी पूर्णपणे शेंग शिजलेली आहे ही. आता वरून कोथिंबीर टाकून आपल्याला खायसाठी सर्व करायची आहे. मस्त दिसते ना भाजी? छान झाली आहे. चला, तर आता काय करायचं तुम्हाला? माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, कमेंट्स पण द्या हो, कशी झाली भाजी ते. थँक्यू.